सत्तेतून पैसा आणि परत पैशातून सत्ता, हे समीकरण चाललंय. नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्या मतदान संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मनोज शेडगे निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मनोज जी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे. नेमका आपला प्रचार कसा सुरू आहे सध्या? सध्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे आणि चांगली चालू आहे. खूप चांगला प्रतिसाद लोकांच्यातून मिळाला आहे. फक्त गोष्ट काय आहे की विकास कामांवरती आतापर्यंत अजून कोणी बोलतच नाही. विकास कामांवरती बोललं पाहिजे होतं, ते काय होत नाहीये. नुसत्या टीका करणे, कुठे शिक्षणावर कोणाच्या बोला, कोणाच्या कशावरनं बोला, लोकांना फक्त विकास कामांवरती बोलून द्यायचं नाही, हा कदाचित सगळ्यांचा मुद्दा असू शकतोय, मला असं वाटतंय. म्हणजे आता 1-2 दिवसात मला वाटतं मंत्रिमंडळ सगळं आलं, फलटणला आलं. कदाचित हे मंत्रिमंडळ 2 व्हीलर फिरवलं असतं फलटणमध्ये, तर त्याला लक्षात आलं असतं की फलटणची काय परिस्थिती आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे की लोक हुशार होऊन द्यायची नाहीत, प्रश्न विचारता कामा नाहीत, विकासावरच बोलायचं नाही. त्यासाठी जे काय असेल ते मग त्याची टीका कर, त्याची टीका कर, ही मापं काढ, ती मापं काढ, दुसरं काही नाही. आणि म्हणजे विषय कसा आहे की आपण काम करतोय किंवा लोकांना काय काम करायचंय, तर मला असं वाटतंय की खरंच नगरसेवक किंवा नगराध्यक्षाची विशेष काय गरज वाटतंय असं मला तर वाटत नाही. चांगला एखादा माणूस आहे, त्याला एखादं काम करायचंय, त्यानं सीओला, प्रशासकीय यंत्रणा एवढी मोठी, ते सीओला पत्रव्यवहार केला, एखादं मोठं काम असेल त्याचा दुसरा पत्रव्यवहार तुम्ही नगरविकास खात्याला करा, तुम्हाला 15 दिवसात तुम्हाला रिप्लाय येतोय त्यांचा. म्हणजे इथपर्यंत लोकांना पोचून द्यायचं नाही. काय केलं तर आम्ही आणलं, आम्ही केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, काय संबंध आहे? हेच जरा चुकीचं वाटतंय आणि हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. कुणाचीही तुम्हाला गरज नाही, तुम्ही स्वतः सगळं करू शकता, स्वावलंबी व्हा. खरं तर गेल्या महिनाभर ही निवडणूक चालली. यामध्ये प्रामुख्याने लोकांमधून काय भावना येत आहेत, लोकांमधून काय मागणी येत आहे? नाही, आता खरं तुम्हाला सांगू का, म्हणजे विषय काय आहे की स्वाभिमान आहे ना, विकत घेता येत नाही पण विकला जातो. हे जे आदर्श आहे, आपले जे आदर्श आहेत, आमचे जे लहान मुलं शिकतायत, ह्यांचे जे काय आदर्श आपण ज्यांना समजतो, हे आदर्श 8-10 दिवसात काय करतायत फलटणमध्ये आणि कशा प्रकारे त्यांचा वापर होतोय, हे विचित्र आहे. म्हणजे भयंकर आहे. ह्या गोष्टी घडायला पाहिजे. आणि कदाचित ह्याचमुळे रयत शिक्षण सारख्या संस्था आणि आपल्या नगरपालिकेसारख्या संस्थाचा उदय किंवा त्यांना इथं काहीतरी प्रोत्साहन मिळत नाही, कदाचित याचमुळं. भविष्य काळामध्ये तुम्ही लोकांसाठी काय करू इच्छित आहात? तो प्रश्नच आहे. लोकांसाठी करायचं पहिलं काम मला लोकांसाठी करायचं की जेवढा वार्डच नाही तर पूर्ण फलटण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा खूप अभाव आहे. जिथं कुठे शक्य आहे भरपूर ठिकाणी सीसीटीव्ही, जसं की आता हे इकडचे वार्ड आहेत, म्हणजे बडकपूर नगर म्हणा किंवा पद्मावती नगर, इथं अंधार खूप असतो. विमानतळाच्या भागामध्ये, हाडकोमध्ये किंवा विद्यानगरमध्ये, इथं जितक्या शक्य होईल तितके जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवून याचं फुटेज किंवा याचा ऍसेस डायरेक्ट निर्भया पथक फलटण पोलीस स्टेशनला देण्यात यावं, ह्यासाठी मी पहिलं ते काम करेन. नंतर ओपन स्पेसचा मुद्दा आहे. 13-14 ओपन स्पेस आमच्या ह्या प्रभागातच आहेत आणि एका ओपन स्पेसची कोट्यावधीमध्ये किंमत आहे. ह्याचा अजून डेव्हलपमेंट का होत नाहीये, का ह्याच्यावर कोणाचा डोळा आहे काय समजत नाही. ह्या बी गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पाणी मुबलक हे मिळालंच पाहिजे. सगळ्यात मोठी गरज आहे पाणी, हे सगळ्यात मोठी गरज आहे, ती मुबलक मिळालंच पाहिजे. आणि कचऱ्याचं व्यवस्थापन एक महत्वाचं आहे. घंटा गाडी 2 वेळा फिरवा तर ते कचऱ्याचं व्यवस्थापन नीटनेटकं होईल. नाहीतर लोक काय करतात, सकाळी येऊन गेल्यावर संध्याकाळी आलाय झालाय जास्त टाक कुठेतरी कोणाच्या दारात तिकडं, हे नाही होता कामा नाही. आता मतदार नागरिक यांच्यासाठी काय आव्हान करायचं? आता यांच्यासाठी काय आव्हान करायचंय, म्हणजे सत्ताधाऱ्यांचं सांगायचं झालं तर म्हणजे सत्तेतून पैसा आणि परत पैशातून सत्ता, हे समीकरण चाललंय. सगळ्यांनी मतदानाला बाहेर निघा आणि सगळ्यांनी भरभरून मतदान करा. मतदान जिथं कुठं तुम्हाला वाटतंय करावं, तिथं तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्या, पण मतदानाला सगळ्यांनी बाहेर पडा. धन्यवाद. तर हे होते प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार होते मनोज शेडगे. उद्या मतदान होत आहे आणि याच पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या मतदारांसाठी आवाहन केलेले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण. धन्यवाद.